अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, आपल्या आयुष्यात अडचणी येतात, परंतु काही वेळा असं घडतं की इतक्या प्रचंड प्रमाणात त्या अडचणी येतात की त्यातून आपल्याला सावरायला वेळसुद्धा मिळत नाही. एकावर एक अशी अनेक संकट आपल्यावरती येत राहतात आणि तेव्हा आपण पूर्णपणे खचून जातो. आपला देवावरचा विश्वासही उडून जातो. तर असाच ह्या ताईंचा अनुभव आहे. त्यांच्यावरती इतकी संकट येऊ लागली, त्यातून काय आणि कसे करावे ह्याचा त्यांना मार्ग सापडतच नव्हता. तेव्हा त्यांना स्वामींनी अगदी योग्य मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर त्या ताई चालत राहिल्या आणि शेवटी त्यांच्या आयुष्यामध्ये जे घडलं त्यांनी कधी विचारही केला नव्हता. चला तर मग ह्या ताईंच्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. चला तर मग व्हिडिओला लाईक करून ताईंच्या ह्या अनुभवाला सुरुवात करूयात. ताई म्हणतात की त्यांचं नाव रोशनी आहे. त्या म्हणतात की माझे आई वडील जे आहेत त्यांची परिस्थिती अतिशय गरीब आहे आणि आमची परिस्थिती ही गरीब असल्यामुळे त्यांनी माझे ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी लग्न लावून दिले. म्हणजे जेव्हा माझे लग्न लावले तेव्हा माझ्या घरचेही सगळे काही व्यवस्थित होते. मात्र तिकडच्या लोकांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या, काही गोष्टी त्यांनी लपवून ठेवल्या होत्या. म्हणजे माझे जे होणारे मिस्टर होते त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. ही गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितलीच नव्हती आणि आमच्या आईवडिलांनीही फारशी अशी चौकशी केली नव्हती. पाहुण्यातलं स्थळ असल्यामुळे त्यांनी जास्त विचार केला नाही. विश्वास ठेवून त्यांनी लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतर जे काही घडत होते ते अगदी भयानकच होते. माझे लग्न झाल्यानंतर अगदी 2-4 दिवसांनीच माझे मिस्टर अगदी प्रचंड प्रमाणात दारू पिऊन आले. मला असे वाटले की कदाचित काहीतरी टेन्शन असेल किंवा लग्न झाले त्यामुळे मित्रांसोबत पार्टी वगैरे केली असेल असं मला वाटलं आणि म्हणूनच हे दारू पिऊन आले असतील. परंतु हे मात्र आता दररोजच घडू लागलं होतं. ते प्रचंड प्रमाणातच दारू प्यायचे आणि दारू पिऊन येऊन घरी अगदी वाईट अपशब्द वगैरे बोलायचे, असे धिंगाणा वगैरे करायचे. मला तर काही समजतच नव्हतं की हे काय घडलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. आता काय करावे काही समजत नव्हते. सगळं काही म्हणजे अगदी विस्कटूनच गेल्यासारखं होतं. म्हणजे माझे जेव्हा लग्न झाले तेव्हा मीही काही स्वप्न, काही आशा माझ्या होत्या, मात्र त्यावर सगळं पूर्णपणे आता पाणी फिरलं गेलेलं होतं. माझे मिस्टर इतके दारू प्यायचे की त्यांना पूर्वीपासूनच दारूचं व्यसन होतं हे आता मला समजलं होतं. आणि माझे जे सासू सासरे होते त्यांचाही स्वभाव थोडासा असा खाष्टच होता. ते मलाही प्रचंड प्रमाणात त्रास द्यायचे. अगदी माझं पूर्ण आयुष्य आता उद्ध्वस्त झाल्यासारखं मला वाटत होतं. म्हणजे काहीच पर्यायच राहिला नव्हता. मी तशीच सहन करत होते. असेच 4-5 महिने झाले होते आणि मी मिस्टरांचा मोबाईल बघत होते. तर ते मोबाईलवरती मला स्वामी समर्थांचा व्हिडिओ लागलेला दिसला. मी तो व्हिडिओ ऐकत होते. त्यावरती अशाच एक ताई त्यांचा अनुभव सांगत होत्या. तो अनुभव मी पूर्णपणे ऐकला आणि पुन्हा स्वामींबद्दल मी सर्च करू लागले. स्वामींचं तारक मंत्राचं तीर्थ हे सगळं काही चालूच होतं आणि ते मग मलाही स्वामींबद्दल ओढ वाटू लागली होती. परंतु आता स्वामींची सेवा कशी करायची, कारण मी तर घरातून बाहेर जात नव्हते आणि कसं काय करायचं मला काही समजत नव्हतं. सासूबाई तर इतक्या खाष्ट होत्या की त्यांच्याशी बोलायची सुद्धा मला भीती वाटायची. त्या मला काहीही बोलायच्या, अगदी शिवीगाळ देखील करायच्या. म्हणून मी त्यांच्याशी बोलणं जास्त टाळायचे. असेच दिवस जात होते. मी मग ठरवलं की स्वामींचं एक आपण हाताने चित्र काढायचं आणि त्याचीच आपण पूजा करायची. मी एका सफेद कागदाच्या पेजवरती मी स्वामींचं एक पेन्सिलने असं चित्र काढलं आणि दररोज त्यालाच मी स्वामी म्हणून त्यांची सेवा करत राहिले. त्यालाच मी हळद कुंकू लावायचे. स्वामींचं तारक मंत्र देखील मी पाठ केलं. असेच दिवस जात होते. नंतर मग मी तारक मंत्राचं तीर्थ बनवू लागले आणि ते तीर्थ मी माझ्या पाण्याच्या हंड्यामध्ये टाकू लागले आणि सगळेजण तेच पाणी पिऊ लागले.
एक दिवस माझे मिस्टर खूप दारू पिऊन आले होते. अगदी प्रचंड प्रमाणात त्यांनी दारू पिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेवण देखील काहीच केलं नव्हतं. अशातच त्यांचा BP पूर्ण लो झाला आणि ते आता त्यांना उठून बसता देखील येत नव्हतं. पूर्ण ते अगदी अशक्त झाले होते. मग आम्ही त्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांचा BP प्रचंड प्रमाणात लो आहे. तो जर वाढला तर ठीक, नाही तर मग काही करता येणार नाही. परंतु तेव्हा डॉक्टरांनी काही थोडीफार ट्रीटमेंट दिली आणि त्यांचा BP जागेवरती आला. आता काही काळजी करण्यासारखं नव्हतं. मात्र आता मिस्टरांना डॉक्टरांनी पूर्णपणे बजावून सांगितलं होतं की इथून पुढे जर तुम्ही दारू प्यालात तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. तुमचं शरीर आता जास्त प्रमाणात दारू ॲक्सेप्ट करत नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता दारू पिणे टाळा. परंतु मिस्टरांना एवढं व्यसन होतं दारूचं की दारू सुटणे तर अशक्यच होतं. अशातच मग मी स्वामींची सेवा आणखीन वाढवली. स्वामींची दररोज सेवा करू लागले, तारक मंत्र म्हणू लागले. यूट्यूबवरती मी स्वामीचरित्र सारामृत देखील ऐकू लागले. असंच स्वामींची गाणी वगैरे सगळं काही मी करू लागले होते. स्वामींचं सारखं मी नामस्मरण करायचे. आणि मग एकदा माझ्याकडे मिस्टर आले आणि मला म्हणाले की मला दारू सोडवायची आहे, परंतु काय करू, कसं करू, मला काही समजत नाही आहे. तेव्हा मी सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला दारू प्यायची आहे असं वाटेल ना, तेव्हा तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला काहीतरी देईन. मग ते हो म्हणाले आणि संध्याकाळीच ते माझ्याजवळ आले आणि मग मी त्यांना लगेच तारक मंत्राचं तीर्थ बनवून दिलं. ते 1 ग्लास तीर्थ ते पूर्ण प्याले आणि त्यांना असं म्हणजे वाटलंच नाही की मी दारू पिलेलो नाही. त्यांना असं वाटलं की मी दारूच पिलो आहे. हा चमत्कारच होता. कारण तेव्हा ते तारक मंत्राचं तीर्थ पिले आणि नंतर जेवण वगैरे केलं आणि शांतपणे झोपून गेले. ते कुठेच बाहेर देखील गेले नाहीत. मग दुसऱ्या दिवशीपासून मी सकाळ संध्याकाळ दररोज माझ्या मिस्टरांना स्वामी समर्थांचं तारक मंत्राचं तीर्थ देऊ लागले. ते दररोज पितच होते. दारू मात्र ते कसलेच पित नव्हते, हातही लावत नव्हते. त्यांना आता तारक मंत्राच्या तीर्थाची सवय झाली होती. दररोज ते तेच पित असे. आणि मग इकडे पण मी माझ्या हंड्यामध्ये तारक मंत्राचं तीर्थाचं होतं ना, ते पूर्ण त्याच्यामध्ये मी मिक्स करत होते त्या पाण्यामध्ये. ते देखील माझे सासू सासरे घेत होते. त्यांनासुद्धा ते घेऊन आता ते बऱ्यापैकी शांत झाले होते. आता माझ्या सासूबाईंच्या बोलण्यामध्ये थोडासा गोडवा देखील आला होता. त्या आता माझ्याशी प्रेमाने देखील बोलत होत्या. मिस्टरांमध्ये सुद्धा बदल झाला होता. हे सगळं काही स्वामींच्या कृपेनेच झालं होतं आणि आता माझ्या मिस्टरांची दारू पूर्णपणे सुटली होती. भक्तांनो, मी स्वामींची सेवा करायला माझ्याकडे फोटो नव्हता किंवा कोणताही ग्रंथ नव्हता, पण मी हाताने जे त्यांचं चित्र काढलं होतं त्यावरच मी स्वामींची अगदी मनापासून सेवा करत होती आणि मनापासून स्वामींना हाक देखील मारत होती. असं नाही की तुम्हाला सेवा करण्यासाठी काही म्हणजे मोठं हवं आहे किंवा का सगळं उपलब्ध आहे असं नसतं. जर मनापासून आपल्या देवावर श्रद्धा असेल ना, तर त्यातून मार्ग कुठून ना कुठून हा नक्कीच निघतो आणि तो मार्ग निघाला ना असताना आपण त्यावर जर पूर्ण श्रद्धेने चालत राहिलो ना, तर आपण स्वामींजवळ देखील नक्कीच पोहोचतो. माझा देखील असाच हा सुंदर अनुभव होता. आता माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई सासरे सगळे अगदी चांगले व्यवस्थित माझ्यासोबत वागतात. सगळं काही व्यवस्थित आहे. मिस्टरांची दारूसुद्धा पूर्णपणे सुटलेली आहे आणि मी तो महाराजांचा जो स्केच काढून ठेवला होता देवाऱ्यामध्ये, तो पाहून माझ्या मिस्टरांनी मला बाहेर घेऊन गेले आणि माझ्यासाठी एक स्वामींची नवीन छान मूर्ती आणि स्वामींची फ्रेम देखील मला घेऊन दिली. आत्ता आम्ही दोघं मिळून स्वामींची सेवा करतो. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींच्या मठात केंद्रात देखील जातो. सगळं काही आता व्यवस्थित आहे आणि हे सगळं काही स्वामींच्या कृपेनेच मला लाभलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या रोशनीताईंनी सांगितलेला अनुभव खरंच अगदी म्हणजे छानच होता. कारण आपल्याला जर स्वामींची मनापासून सेवा करायची असेल ना, तर त्यासाठी सगळं काही अवेलेबल असावं असंच नसतं. आपल्याकडे जे आहे त्यातून सुद्धा आपण पूर्ण मनापासून स्वामींची सेवा करू शकतो आणि ती सेवा देखील महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते. भक्तांनो, महाराजांची सगळ्यात प्रिय सेवा म्हणजे नामस्मरण आहे आणि त्यासाठी कोणत्याही गोष्टींची गरज नाही. आपण फक्त मनापासून स्वामींचं नाम घेत राहिलं ना, तर ती सेवा महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये महाराजांची सेवा म्हणून श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. त्याचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात. धन्यवाद.